नमस्कार मंडळी, आज आम्ही आले आहोत दमन बीचला। आज आम्ही दमन एक्सप्लोर करणार आणि आता आम्ही चाललो आहोत मिरासोल रिसॉर्टला। सुंदर गार्डन आहे, ते आपण एक्सप्लोर करू आज आणि त्यानंतर अजून पुन्हा बाकीचं दमन थोड्या वेळाने। पण आता सध्या तरी आपण जाऊयात दमन गार्डन मध्ये। तर आज आम्ही आले आहेत मिरासोल गार्डन बघायला। आता आपण तिकीट घेऊया। कितना एंट्री है भाई? 4 दे दो। गुजरात मुंबई बुलेट ट्रेन जेव्हा चालू होईल तेव्हा होईल, पण ही बघा पहिली बुलेट ट्रेन। तेरा भाई बुलेट ट्रेन चलाएगा। आता आपण जाणार गार्डन मध्ये। आपल्या मागे गार्डन आहे, चला जाऊया गार्डन। आता आम्ही चालले बोटिंग करायला। तुम्ही रेट बघू शकता इथे। आणि कपल बोट आहे 200 रुपये, 2 ॲडल्ट्स, आणि ड्रॅगन बोट 300 रुपये। आम्ही 4 जण आहेत, तर 300 रुपयाची ड्रॅगन बोट घेतलेली आहे। तर 20 मिनिटं तुम्हाला वेळ मिळतो। इकडे सुंदर अशी लेक आहे ते फिरायला। चला आता आपण जाऊया मध्ये। भैया अपना बोट कौन सा है? ये वाला ड्रैगन बोट हे पोहता येते तुला? अरे गाड्या तलावायच्या 400 रुपयाच्या। जा जा जा, मी लास्टला येतो। फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स बोटिंग। मागे मागे रिवर्स आहे। जरा दिक्कत होते, वजन बोटीचं जास्त आहे, हलत नाही बोट। अरे हलते की नाही आमची बोट? अरे पायडल पण बरोबर नाही यार हे। ही मस्त एक्सरसाइज झालेली आहे माझ्यासाठी यार। तारक मेहता का उल्टा चष्मा ही लोकप्रिय मालिका आहे। त्या मालिकेची शूटिंग इथे झालेली। तसंच अजून एक फोटो आहे तिथे। एक क्षण होता याच्यात। पूर्ण कलाकार तारक मेहताचे। जेडी फूड अँड ड्रिंक। हे तुम्हाला समोसा पाव वडापाव मिळतील। या काकी आहेत, ते मस्त टेस्टी वडापाव समोसा पाव बनवतात। ते आमचे भाऊ बंधू सर्व आस्वाद घेताना खाऊन झालेलं आहे त्यांचं ऍक्च्युली। त्याचप्रमाणे ते लिंबू सरबत, स्नॅक, चिप्स वगैरे तुम्हाला तेही सोय आहे। एकदम लखलखीत उन्हात फिरून आल्यानंतर थोडंसं रिफ्रेशमेंट म्हणून आम्ही घेतलेलं आहे लिंबू सोडा। तर मी जरा टेस्ट करतो।
अप्रतिम, सुंदर. नमस्कार पुन्हा एकदा. समोर आहे देवका बीच आणि हा व्ह्यू अप्रतिम. त्या विमानात बसून आपल्याला उडायचं आहे. या जवळ. नाही ती शहराची दगदग, नाही तणाव, ना काही नाही, नाही ती ट्रॅफिक. शहराच्या एकदम त्या दगदगीच्या जीवनाच्या अगदी विरुद्ध असं जीवन. तुम्ही बघू शकता किती शांतता आहे. सुंदर असा बीच. या बीचचं नाव आहे देवका बीच. डागडुजीचं काम चालू आहे आणि 15 ऑगस्टच्या निमित्ताने किल्ल्याला पुन्हा लाईट करायला लावलं. तुम्ही बघू शकता लाईट. तर रात्रीच्या वेळेला आल्यावर आम्ही दाखवलं असं तुम्हाला की सुंदर अशी लाईट असेल, पण आज रात्रीत आम्ही घरी पुन्हा जाऊ परत. तर चला आता किल्ल्याच्या आतमध्ये. तुम्ही माझ्या उजव्या साईडला बघू शकता, तिथे एक चर्च आहे आणि चर्चच्या बाजूला एक शाळा आहे. शाळेमध्ये तुम्ही बघू शकता त्या टीचर त्यांच्या स्टुडंटला 15 ऑगस्टची रिहर्सल देत आहेत. आणि तुम्ही थोडं या साईडला याल, इथे एक तंबू बांधलेला आहे. तिथे 15 ऑगस्टची काहीतरी प्रोग्राम आहे, त्यासाठीच ती तयारी चालू आहे. तुम्ही बघू शकता आम्ही एक नानी दमन फोर्टमध्ये. नानी दमनचा किल्ल्याचा हा जुना दरवाजा काही तुटलेला आहे, त्यासाठी यांनी आता नवीन दरवाजाची स्थापना केली आहे. इथे नवीन दरवाजा लावलेला आहे. तयारी बघू शकतात. पूर्ण आपल्या भारताचे तिरंगे पूर्ण स्ट्रीट लाईटला लावलेले आहेत. ते आता 15 ऑगस्ट येणार आहे काही 2 दिवसामध्ये, त्यासाठी ही तयारी आहे. किती सुंदर प्रकारे तुम्ही बनवलेलं आहे बघा त्यांनी. हे आहे दमन नाईट.
हमको ऊपर ले रहा आता भूषण काही शॉपिंग करताना इथे काय घेतोय भूषण? मी हे वाला घेत आहे, एकदम स्वस्त आहे. किचन 50 ला आहे फक्त किचन. बघा किती स्वस्त आहे या दुकानात. रिजनेबल प्राइस आहे. या दादांचं नाव सांगा आपका. साबिर दादांचं दुकान आहे इथे. सी फेस रोड, नानी दमन, नाईट मार्केट. ओके, तुम्ही अगर दमनला व्हिजिट करत असाल नक्की या दुकानाला व्हिजिट करा. खूप स्वस्त दरात आपले सामान देतात. आता आम्ही आलेले आहेत दमनच्या किल्ल्यामध्ये. या किल्ल्यामध्ये म्हणजे त्यांची कचेऱ्या आहेत सर्व, म्हणजे न्यायालय आहे, सरकारी सर्व ऑफिसेस आहेत, तिथे कॉलेज आहेत, शाळा आहेत. तर आता आम्ही जरा त्याचे व्ह्यू दाखवतो तुम्हाला. चला. तर तुम्ही बघू शकता की काही जुन्या इमारती तर काही नवीन इमारतीचंही बांधकाम चालू आहे. हे सर्व आहे मोठी दमन या किल्ल्यामध्ये. आणि मोठी तर आता तुम्ही बघू शकता इथे 2 जण. ते 15 ऑगस्ट आहे आता 2 दिवसामध्ये, 2-3 दिवसामध्ये ते 15 ऑगस्टची तयारी चालू आहे. सर्व आपले भारताचे झेंडे, तिरंगा ते प्रत्येक ठिकाणी लावतात. इथे दमनमध्ये जोरदार अशी 15 ऑगस्टची तयारी चालू आहे. तर तुम्हाला हे जे कलर्स आहेत त्या इमारतींवर लावलेले, तुम्हाला असं वाटेल की तुम्ही गोव्यामध्ये आलात. गोव्यामध्ये अगदी सुबक आणि चांगल्या प्रकारच्या इमारती बांधलेल्या आहेत. आता पंजिम किंवा तुम्ही मडगावला जातील, सालेगाव, म्हणजे गोव्यामधली जी ठिकाणं आहेत ती तुम्हाला अशा प्रकारची घरं बघायला मिळतील.